बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा. प्रकरण 61. पाटील ज्यावेळी हे सगळं बोलत होते त्यावेळी सगळे शांत बसलेले. प्रत्येकाचा श्वासच तेवढा चाललेला. पण ज्यावेळी गेल्या 18 वर्षातल्या त्यांच्या मनातल्या सगळ्या दुःखाचा कोंडमारा त्यांच्या तोंडातनं टाहो फोडत बाहेर आला आणि अश्रू वाटे ओघळू लागला, त्यावेळी मात्र सगळ्या बायकांसह आशाला सुद्धा हुंदका आवरता आला नाही. जीवनाची झालेली राग रांगोळी आणि आई गेलेल्याचं अतीव दुःख तिच्या प्रत्येक हुंदक्यातनं आतड्यांना पीळ पाडत बाहेर पडू लागलं. आईच्या आठवणीनं कासावीस होऊन ती रडू लागली, कळवळू लागली. सगळ्यांना रडताना पाहून साधना आणि संध्यानं पण आपल्या डोळ्यांना रुमाल लावला. शामराव तर आपल्या दादाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागला. हलक्या मनाचा महादेव पण रडू लागला. शंकरसह सगळेच आपले डोळे पुसू लागले. पाटलांच्या वाणीतनं सर्वांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा प्रकट झाली होती. धगधगणाऱ्या मनांची ज्वलंत गाथा कथन झाली होती. एका महादुःखी कहाणीचं एक एक पान उलटलं गेलं होतं. काळाच्या उदरात गडप झालेल्या त्या दिवसांचं दुःखी रूप पुन्हा सगळ्यांना डोळ्यांसमोर दिसत होतं. सगळेच प्रसंग सगळ्यांच्या डोळ्यांसमोरनं तरळून गेले होते. सगळ्यांच्याच अंगावर काटा फुलला. तरी पण सर्वांनी पाटलांना आणि शामरावाला आधार देत शांत केलं. संगीता, सुनीतानं शांताला आणि म्हाताऱ्या शारूबाईनं आशाला समजावत हळूहळू शांत केलं. मात्र शिवाजी, नवकुडकर, साधना आणि संध्या या चौघांना अजूनही काही समजत नव्हतं. प्रकरणाचा उलगडाच होत नव्हता. गाळात अडकले असतील म्हणून व्हावीतलं पाणी आटवून पाहिलं. सगळा शिवार पिंजून काढला. सगळ्या भावी पालत्या घातल्या. धरणाच्या आराला दिला असेल म्हणून धरण बांधणाऱ्या साहेबांना भेटून तशी खात्री करून आली. पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. सगळीकडे शोधलं. पाटलांच्या अशा बोलण्याची त्यांना काहीच उकल होत नव्हती. काल सुगंधाच्या बोलण्यामुळे सुद्धा हे चौघेजण काहीसे संभ्रमात पडले होते. आत्ताही पाटलांचं बोलणं ऐकून ते कोड्यात पडले. हे दोघं तर घरात वडिलांशी भांडण करून मुंबईला पळून गेले होते. मग भावीतल्या अडकण्याचा प्रश्नच येत नव्हता. आणि जर संजयच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही आम्हाला मेल्यासा असं रागानं बोलून घरातून हाकलून देणाऱ्या आबांनी यांना एवढं सगळीकडे का शोधलं असेल? पोलीस स्टेशनमध्ये तक्रार का नोंदवली असेल? काहीच कळत नव्हतं. पाटील ज्यावेळी भोगलेला सगळा इतिहास मांडत होते त्यावेळी संजय व उमेश भरल्या मनानं डोळे मिटून व खाली माना घालून शांतपणे ऐकत बसले होते. त्यांचं बोलून झाल्यावर त्यांनी स्वतःला आपल्या आबांच्या ठिकाणी ठेवून विचार केला. फोल ठरलेल्या सगळ्या प्रयत्नांचं दुःख अंतःकरण जाळू लागलं. भूतकाळाच्या खाईत दडलेलं भयानक वास्तव मनातल्या सगळ्या आशेचं आणि स्वप्नांचं तुकडं तुकडं करीत डोळ्यांसमोर येऊन नाचू लागलं. आतडी पिळवटणारा आक्रोश हृदयाला घर पाडू लागला. अघटिताची आशंका काळी चिरू लागली. हुरहुरीनं मन ग्रासून गेलं. वियोगाचं दुःख मनाला चटके देऊ लागलं. जीवन व्यर्थतेची दाहकता मनाला पोळू लागली. चिंता देहाला खंगवू लागली. अधांतरी भविष्याची टांगती तलवार मानेवर फिरू लागली. निराशेच्या खाईत अख्खं जीवन लोटलं जाऊ लागलं. बंद डोळ्यापुढं गर्द अंधार दाटला. मन सैरभैर होऊ लागलं. श्वास वाढू लागले. आपल्याला शोधण्यासाठी आई वडिलांचं दिवस रात्र भटकणं, त्यांच्या मनाचा आक्रोश, आक्रंदन, आम्ही मिळालो नाही म्हणून त्यांच्या मन शरीराची झालेली अवस्था, निर्माण झालेलं जीव जाणारं दुःख, हे सगळं व आपल्या विना त्याने भोगलेला आणि व्यतीत केला सगळा जीवनपट मिनिटभरात दोघांच्याही डोळ्यांसमोरून तळून गेला. मन चेंदा मेंदा होऊ लागलं. आम्हाला शोधण्यासाठी आबांनी आणि या सगळ्यांनी काय नाही केलं, तरी सुद्धा आपण यांच्याशी का म्हणून असं वागलो?
का आम्ही सगळ्यांना विसरून गेलो? का एवढं मोठं दुःख सगळ्यांच्या माथी मारलं आम्ही? का म्हणून आपण वैऱ्यासारखं वागलो? का आम्हाला कर्तव्याची जाणीव झाली नाही? का एवढी वर्ष सगळ्यांना तळमळायला लावलं आपण? प्रश्नांचे तीक्ष्ण काटे मनाला रक्तबंबाळ करू लागले. रक्तबंबाळ मनाला पश्चातापाच्या वाघ मुंग्या डसू लागल्या. घायाळ मनाचे कर्कजून चावे घेऊ लागल्या. आतडी पिळवटू लागली. हृदय जोरानं धडधडू लागली. गावात वाघाचा दरारा असणारे माझे वडील कळवळून रडत आहेत. आम्हीच त्यांना रडायला लावलं आहे. सगळ्या घराला रडायला आम्हीच भाग पाडला आहे. मनाची तगमग होऊ लागली. जीवाची घालमेल होऊ लागली. आबा, आबा, आम्हाला माफ कर, माफ करा. आम्ही दोघंही तुमचे गुन्हेगार आहोत. आमच्याकडून अक्षम्य अशी चूक झाली आहे. आम्ही इथून पुढे दुसरी कोणतीच चूक करणार नाही. फक्त एकदाच आम्हाला माफ करा. संजयचा बांध पुन्हा फुटला. मनातली तगमग पश्चातापरूपी शब्दांवाटे बाहेर पडू लागली. उमेश सुद्धा पुन्हा कळवळत धाय मोकलून रडू लागला. दादा, कल आल्यापासनं पोरं रडाल्यात. कलच्यान रडून रडून लई त्रास करून घेतलाय दोघांनी बी. एकडाव त्यासनी माफ करावा असं मला वाटतंय. न राहून ज्योतिबा बोलला. वय पाटील, इतक्या वर्षांनी पोरं घरला परत आल्यात. त्यांच्या चुकीचा पश्चातापी व्हायलाय त्यासनी. तुम्ही त्यासनी माफ करावं असं माझं बी मत आहे. धाडस करून महादेव गुरव बोलला. दादा, झालं गेलं, इसरून जाऊया आता. इथनं पुढे आमचे किती दिस राहिल्यात. हिने आम्हासनी लई फिरवलं, लई त्रास दिला, लई रडिवलं. अगदी नको नको करून सोडला आम्हासनी. माझ्या बी मनात ह्यांच्याबद्दलचा राग अगदी खच्चून भरलाय. खरं गावाकडं आपलं कुणीतरी हाय म्हणून शेवटी स्वतःच्या मनानंच घरला परत आल्या ती. मी म्हणतो ह्या म्हणून यासनी एकदा माफी कर. आता ह्यांच्याशिवाय आमचं दुसरं आहे तरी कोण? आमचं जे काय हाय ते ह्यांचंच आहे. शेवटी ह्यांच्याच हवाले करून जायचं आहे सगळं. सांभाळून ठेवलं तर ठेवू देत, नाहीतर त्यांचं ते काय बी करू देत. कालपासनं श्यामराव काहीही बोलला नव्हता. मनात उसळणारे भावनेचे कड त्याने मूकपणे मनातच शमवले होते. फक्त दादा एवढंच बोलून त्यानं आपल्या सगळ्या भावना अबोलपणे व्यक्त केल्या होत्या. दादाला कसं बोलायचं? मी बोललो तर दादाला काय वाटेल? माझी पोरगी जन्माची आधू होऊन घरात पडली, माझी बायको झुरून मिली आणि ह्याचा पोरगा परत आलाय म्हणून याला आनंदाच्या उकळ्या फुटाल्यात असं दादाला वाटेल? असा विचार करून त्याने एक चकार शब्द सुद्धा तोंडातनं बाहेर काढला नव्हता. पण आपली पोरं एवढी मोठी झालीत तरीही माफीसाठी रडत दादाच्या पायाला बिलगलेली पाहून त्याचं मन भरून आलं. त्याला राहवलं नाही. म्हणूनच अगदी तळमळीनं आणि काकुलतीनं येऊन त्यानं दादाला असं सांगितलं. आता माफी करून न करून गेलेलं आमचं सगळं सुख दुःख परत येणार आहे. वई सगळ्याच गंगेत वाहून गेलं. आणि तू म्हणतोस ते बी खरंच आहे. ह्यांच्याशिवाय दुसरा कुठला वारस बी नाही आम्हासनी. जे हाय ते सगळं ह्यांचंच आहे. पिकवून खाऊ देत नाहीतरी कोण खाऊ देतील. पाटलांच्या अशा बोलण्यामुळं त्यांनी पोरांना माफ केलंय असं सर्वजण समजून गेले. सगळ्यांनाच जरा बरं वाटलं. जास्त करून श्यामरावला, महादेवला आणि गंगारामला फार बरं वाटलं. शांताचा जीव सुद्धा भांड्यात पडला. पोरांना रडतेलं बघून कमळाबाईचा जीव खाली वर होत होता. रामानं त्यासनं माफ केलं म्हणून तिला सुद्धा फार बरं वाटलं. पण अजून मन भरलं नव्हतं ते संगीताचं आणि सुनीताचं. आशा पण आता शांत बसून होती.
ह्यांच्याशिवाय आमचं दुसरं आहे तरी कोण, असं म्हणणारा हा म्हातारा कोण आहे? संजयच्या व उमेशच्या मनात शंका निर्माण झाली. मनावरच्या जबरदस्त ताण तणावामुळे शामरावाचे सगळे दात पडून गेले होते. तोंडाचा चंबू झाला होता. चेहरा सुरकुतला होता. डोळे आत ओढून गेले होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते. अशा ओळखू न येणाऱ्या शामरावाकडे ते रडतच पाहू लागले. तो श्यामा आभार तुमचा. तेवढ्यात महादेव त्यांना असं बोलला. उमेशच्या पोटात भीतीनं खड्डा पडला. अंगावर वीज कोसळल्याचा त्याला भास झाला. क्षणात त्याच्या सर्वांगावर काटा उभा राहिला. माझे आभा कसे होते आणि आत्ता यांचं हे काय रूप झाले, म्हणून तो आबा आबा मला माफ करा असं म्हणून शामरावाचे दोन्ही पाय पकडून रडू लागला. संजय पण त्याच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला. पुन्हा सगळ्या बायका रडू लागल्या. शांता तर मोठ्यानं व्हा म्हणून रडू लागली. आशा पण रडू लागली. पाटील ही डोळे पुसू लागले. शामरावानं रडतच दोघांना पण उठवलं आणि त्यांना मिठी मारून तो रडू लागला. दोघांनीही त्याला घट्ट मिठी मारली. नंतर शिवाजीनं त्याला समजावून बाजूला केलं व त्याच्या समोर बसवलं. तोही तिथंच बसून राहिला. अगोदरपासनं हे दोघंही गावकऱ्यांसाठी रहस्य बनून होतेच, पण शिवाजी, नौकुडकर, साधना आणि संध्या यांच्यासाठी सुद्धा हे मोठं रहस्य बनले. या सगळ्या विसंगतीमुळं नक्कीच कुठेतरी पाणी मुरते असा शिवाजीला संशय येऊ लागला. पण आता सगळ्याच गोष्टींची उकल होईल. आता सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील व मनातला संभ्रम दूर होईल असं त्याला वाटू लागलं. तसं सगळेच या दोघांबद्दलच्या सत्याची उकल होण्याची वाट पाहू लागले. सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली. इतकी वर्ष तुम्ही दोघं कुठं होत्या सा? पाटील. आता कुठलीच गोष्ट लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. पहिल्यापासनं ज्या काही घटना घडल्या आहेत त्या सगळ्या घटना अगदी जशाच्या तशा सांगायच्या असं दोघांनीही मनोमन ठरवलं. मुंबईपासनं गावापर्यंतच्या प्रवासात सगळ्या विस्मृतीत गेलेल्या घटना त्यांना आठवल्या होत्या. सगळा घटनाक्रम त्यांच्या डोळ्यांसमोरनं तळून गेला होता. सगळं सगळं आठवलं होतं. सगळा इतिहास अगदी जसाच्या तसा सांगायचा. कोणतीही खोटी गोष्ट सांगायची नाही असं आता मनात ठरवून घेतलं. आणि विहिरीत पोहताना घडलेल्या घटनेनंतर कसं व कुठून मुंबईला पळून गेलो, ट्रकातला प्रवास, हॉटेलमधली नोकरी, शिवाजीचा आधार, शिक्षण, दुसरी नोकरी, प्रेमविवाह व मुलं, सगळं सगळं त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलेलं ऐकून सगळेजण अवाकच झाले. महादेवने गंगारामनं तर कपाळावर हातच मारून घेतले. सगळ्यांनीच डोक्याला हात लावला. आम्ही इकडं उगाचच तहान भूक विसरून यांना हुडकायला वन वन फिरलो असं मनातल्या मनात सर्वांना वाटलं. माझ्या रागीट स्वभावामुळं पोरांना हुडकण्यासाठी लोकांना जाऊ दिलं नाही, म्हणूनच त्यांना पळून जायला वेळ मिळाला असं वाटून घेऊन पाटलांनी गेली 18 वर्ष स्वतःला कोसलं होतं. पण पोरं तर संध्याकाळच्या वेळेलाच हत्तरगी गावातनं मुंबईला पळून गेली होती. आपल्याच चुकीमुळं पोरं कुठून तरी पळून गेली असा विचार करीत एवढी वर्ष अपराधी मनानं आपण उगाच जगलो असं पाटलांना आता वाटू लागलं. शिवाजी, नौकुडकर आणि साधना संध्यानं पण यांचा पूर्वी इतिहास ऐकून डोक्याला हात लावले. पण यांच्याबद्दलच्या अजूनही काही प्रश्नांची उकल झाली नव्हती. तुम्ही सांगितलेलं सगळं आम्ही ऐकलं. खरं नेमकं तुम्ही रकमेच्या मरणालाच कसं काय आल्या असा? पाटलांच्या या प्रश्नानं संजयचा कंठ दाटून आला. आईच्या आठवणीनं पुन्हा त्याला हुंदका आवरता आला नाही. त्याला पुढं बोलवे ना. आबा, शिवाजी दादानंच येऊन आम्हाला तसं सांगितलं. शिवाजीदा, तुम्ही सांगा आबाना. स्वतःला सावरत त्यानं शिवाजीकडे पाहिलं व दाटलेल्या कंठानं असं सांगितलं. शिवाजीनं पाटलांकडे पाहून हात जोडले व त्यांना काका असं संबोधत स्वतःचं नाव गाव सांगितलं.
नंतर संजयला आणि उमेशला कामावर ठेवून घेण्यापासून ते सासऱ्यांच्या बंगल्यावर जाऊन त्याला समजलेल्या रुक्मिणीला ॲडमिट केल्याच्या गोष्टीपर्यंतची सगळी कहाणी सविस्तरपणे त्यांना समजावून सांगितली. काका, खरं तर माझी पण फार मोठी चूक झाली. सुरुवातीलाच मी इकडे येऊन तुम्हाला सगळं सांगायला पाहिजे होतं, पण मोठं बनून गावी जायचं यांचं स्वप्न पूर्ण होऊ दे म्हणून मी इकडं आलो नाही. मला ज्यावेळी ही दुःखी बातमी समजली त्यावेळी यांच्या घरी फोन केला, पण तो फोन बंद होता. म्हणून यांच्या सासऱ्यांच्या बंगल्यावर मी फोन केला. लग्नानंतर हे दोघं सासऱ्यांच्याच बंगल्यात राहतात असं त्यावेळी मला समजलं. आमच्या बारमध्ये ऐकलेली सर्व हकीकत बंगल्यावर जाऊन मी यांना सांगितली. सगळं ऐकल्यावर दोघंही रडायला लागले. यांच्या सासऱ्याने लगेचच इकडे येण्याचा निर्णय घेतला. मग आम्ही सर्वजण गाडीने इकडे आलो. पण काका, इतक्या वर्षांनी का असना शेवटी स्वतःचं घर म्हणून घरी परत आल्यात. सगळ्या चुका यांच्याच आहेत हेही आता मला कळलं आहे. किती जरी झालं तरी तुमची स्वतःचीच ही मुलं आहेत. यांना माफ करा आणि यांच्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनात जो काही राग असेल तो थुंकून टाका. शिवाजीनं शेवटी असंही सांगितलं व पुन्हा हात जोडले. तुम्ही तुमच्या सासऱ्यांच्या बंगल्यात का राहत्यासा? तुमचं स्वतःचं घर नाही? आबा, आमच्या सासू सासऱ्याने आम्हाला घर जावई बनवून घेतलं आहे. पण असं जरी असलं तरी आम्ही तुम्हाला पहिल्यासारखेच आहोत. आम्ही तुमचीच मुलं आहोत. तुमचा पूर्ण हक्क आहे आमच्यावर. मुंबईला पळून गेल्याचा दोघांचा सगळा इतिहास शिवाजीला अगोदर समजलाच होता. पण संजयनं आता सांगितलेलं ऐकून हे सासऱ्यांच्या बंगल्यात का राहतात याचंही गम्य शिवाजीला समजलं. तो डोक्याला हात लावून खाली मान घालून बसला. घर जावंय म्हणून त्यांच्या बंगल्यात राहत्याचा म्हटल्यावर आता पुढे मी काय बोलणार? माझा हक तरी काय तुम्हाला विचारायचा? असं नाराजीनं बोलून पाटील काही न बोलता डोक्याला हात लावून मान खाली घालून बसून राहिले. बाकीचेही सगळे चिडीस चुप. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.